उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या तापमानात सुद्धा मोठी घट झाली। विशेषतः उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात मोठी घट झाली आहे। मुंबईतलं तापमान सुद्धा घसरलंय। राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं नोंदवले गेले। निफाडच्या थंडीचा कडाका कायम असून राज्याचा पारा आज निफाडचा पारा जो आहे तो 3 अंशांवर गेलाय। द्राक्ष बागांना याचा फटका बसत असून शेतमजूर असतील, विद्यार्थी, चाकरमान्यांचे या थंडीमुळे अतोनात हाल होत आहेत। नागपूर इथं 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेले, तर मध्य महाराष्ट्रात जळगाव इथं 6.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूरमध्ये आज इतिहासातलं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय। आज 3.5 अंश तापमान नोंदवलं गेले। यापूर्वी जानेवारी 2016 मध्ये 3.9 अंश तापमानाची नोंद झाली होती। राज्याची उपराजधानी थंडीमुळे गारठली आहे। नागपूरमध्ये आपण पाहू शकतो की 5.6 एवढं तापमान खाली गेलं आहे आणि नागरिक या थंडीपासून बचाव करण्याचा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात। जॉगर्स ट्रॅकवरती आपण आता आहोत। सिमिंद्री हिल्स हाचा परिसर आहे आणि हा जो रोड दिसतो या रोडवरती जेवढे लोक रोज येतात त्यातले 70% लोक आज घरीच आहे, कारण की थंडी इतकी आहे की लोकांची हिंमत झाली नाही या ठिकाणी सकाळी पहाटे येऊन मॉर्निंग वॉक करण्याची। नागरिक जे या ठिकाणी येत आहेत ते नागरिक थंडीपासून बचाव करत येत आहेत। नागरिकांना विचारूया की नागपूरची ही गुलाबी थंडी आहे आणि याचं वारं सुद्धा वाहत आहे, त्याचा ते आनंद घेत आहेत। या थंडीमुळे या ठिकाणी जे सकाळी वॉक करायला येत। राज्याची उपराजधानी थंडीमुळे गारठली आहे। नागपूरमध्ये आपण पाहू शकतो की 5.6 एवढं तापमान खाली गेलं आहे आणि नागरिक या थंडी आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर थेट नागपूरवरून आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय की निच्चांकी थंडीचा विक्रम जो आहे तो नागपूरमध्ये आज केला गेलेला आहे आणि नागपूरकर मात्र या सगळ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत। संदीप, आपण पाहू शकतो नागपूरचं तापमान हे सकाळी 8 वाजता 3.2 एवढं नोंदवलं गेलेलं आहे। मी आता फुटाळा परिसरामध्ये आहे। माझ्या मागे पाहू शकतो आपण की नागरिक मोठ्या संख्येने थंडीचा आनंद घेत आहेत। फुटाळा परिसरामध्ये सकाळी ऊन खात आहेत लोक आणि नाईट शिफ्ट ज्या लोकांची असते त्या लोकांना मोठा त्रास होतोय। सकाळी जरी लोक आनंदी असले, थंडी एन्जॉय करत असले, तरी ज्या लोकांना भल्या पहाटे जावं लागतं, काम करावं लागतं किंवा कॉलेजेसमध्ये जावं लागतं, त्या लोकांना मात्र थंडीचा मोठा त्रास होतोय। पण ही थंडी मोजकेच दिवस नागपुरात असते आणि इतिहासामधली निच्चांकी तापमान आज नागपूरमध्ये आहे। त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण या ठिकाणी एन्जॉय करतायत लोक आणि तरुण मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि ते सकाळीच ही थंडी एन्जॉय करण्यासाठी फुटाळा तलाव परिसरामध्ये आले आहेत। ते तरुण आपल्यासोबत आहेत। बहुत 3.2 तापमान आहे आज। काय एन्जॉय करताय, त्रास होतोय? एन्जॉय पण होत आहे आणि त्रासही होतो। त्रास असा होतो की म्हणजे पूर्ण जेव्हा गाडी वगैरे चालवतो तो एकदम थंडी वाटते अजून न। एन्जॉय तर होतच आहे तसं। आज कसं माझा भाऊ आहे तर त्याच्यासोबत मी आलतो घुमायला, तर येता येता खूप थंडी वाटत होती, म्हणजे एकदमच जास्त। बरं, तुम्ही सांगा, तापमान आज सकाळी 3 होतं आणि आता थोडंसं तापमान जे थोडं वाढलेलं आहे, म्हणजे 5 डिग्रीपर्यंत हे तापमान आता आहे। काय एन्जॉय करताय? एंजॉय तो बहुत करते हैं, लेकिन ये ठंडी की वजह से बहुत मतलब गरीबों को मतलब वो मुश्किल होती है। और अपन तो क्या है, निकल जाते हैं अपन कॉलेज के सुबह सुबह, अपने स्वेटर वूटर लगाए कि निकले कॉलेज के लिए। और बरं, तुम्ही सांगा काय अनुभव थंडीचा तुमचा? या एवढी 3 डिग्रीपर्यंत ते तापमान कमी केलं आहे, तुमचा अनुभव काय? ठंडी लग रही है, मतलब कल शाम से बढ़ गई है ठंडी, बहुत ज़्यादा बढ़ी है अभी। आपण पाहू शकतो ही थंडी नागपूरमध्ये ऐतिहासिक आहे, कारण की गेल्या काही वर्षांमध्ये थंडी पडत होती पण डिसेंबरच्या अखेरीस एवढी थंडी एवढं तापमान कमी काही होत नव्हतं। त्यामुळे 3 डिग्रीपर्यंत तापमान कमी झालं असल्यामुळे नागरिक या थंडीचा आनंद घेत आहेत। अगदी विक्रमी थंडी पडली आणि नागपूरकर मात्र या थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत। धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर जाणार आहोत मनमाडमध्ये, कारण मनमाडमध्ये पारा अजूनही घसरलेलाच आहे। काल 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेले। सकाळी गार वारा आणि धुकंही अनुभवायला मिळालं। तर उत्तर महाराष्ट्रही थंडीनं चांगलाच गारठलेला आहे। आज धुळ्यामध्ये 2.2 अंश इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। तर पुणेकर सुद्धा गारठलेले आहेत। पुण्यामध्ये 10 वर्षातल्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। पुण्यात 5.9 अंश तापमान नोंदवलं गेले। मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र गारठलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि लोक मात्र या सगळ्याचा आनंद लुटताना दिसतात।
तर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढलेला आहे. प्रसिद्ध वेन्ना लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये दवबिंदूंचं हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळालं. वेन्ना लेक जेट्टीसह वाहनांच्या टपावर, त्याचबरोबर झाडाझुडपांसह पानांवर देखील अनेक ठिकाणी हिमकण जमा झाल्याचं पाहायला मिळालं. याच महिन्यामध्ये 15 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे दवबिंदूचं हिमकणामध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या महिन्यातील हिमकण जमा होण्याची महाबळेश्वरमधली ही दुसरी घटना आहे. महाबळेश्वर नगरी नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे थंड हवेची पर्यटन स्थळं जी आहेत ती पर्यटकांनी गजबजून गेलेली आहेत.